नमस्कार शेतकरी बंधूंनो, आकाशवाणी केंद्र जळगाव, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आकाशवाणी केंद्रामध्ये केळी पीक आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती घेत आहोत. आणि आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये केळी लागवडीचा हंगाम, अंतर, त्याचप्रमाणे विविध वाण, कंद प्रक्रिया, कंदची निवड, घड व्यवस्थापन, केळी पिकामध्ये कुठले आंतरपीक घ्यावे, कुठले घेऊ नये याबाबतचं सविस्तर आपण माहिती माननीय श्री चंद्रशेखर गुळवे सर, हॉर्टिकल्चरिस्ट तथा फलोत्पादन शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र जळगाव यांच्याकडनं करून घेणार आहोत. त्याचबरोबर निर्मल सीड्सचे श्री किशोर पाटोळे साहेब, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. सर, प्रथम आकाशवाणी केंद्रातर्फे आपल्या दोघांचं स्वागत. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर गुळवे सर, पहिला प्रश्न आपल्याला आहे, केळी लागवडीचा हंगाम व लागवडीचा अंतर कसं असावं आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे? केळी लागवडीचे प्रामुख्याने 3 हंगाम आहेत: मुरुंबाग, कांदेबाग आणि फेब्रुवारी. मुरुंबाग हंगामाची लागवड जून जुलैमध्ये केली जाते. त्यानंतर कांदेबाग हंगामाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि फेब्रुवारी हंगामाची लागवड फेब्रुवारी कमी असते आपल्याकडे. हो, साधारणतः मुरुंबागीची लागवड जास्त असते, त्याच्या प्रमाणात कांदेबाग कमी असते. आणि अंतराबाबतीत सांगायचं झालं तर केळीची लागवड करताना व्यवस्थित चर काढावेत. केळीची लागवड करताना गादी वाफ्यावर करावी आणि केळीची लागवड करताना प्रामुख्याने ग्रँड 9 या वाणाची लागवड करताना 1.75 मीटर बाय 1.75 मीटर अंतरावर करावी. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरींनी शिफारसीत केलेला फुले प्राईड या वाणाची लागवड 1.5 मीटर बाय 1.5 मीटर या अंतरावर करावी. पण आपण जे म्हटलं की लागवडीचा अंतर आणि विशेष करून गादी वाफा, तर नक्की गादी वाफ्यावर आता शेतकऱ्यांनी का लागवड करावी? गादी वाफ्यावर जर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली तर त्याला व्यवस्थित भर लावता येते. भर लावल्यामुळं काय होते की वाऱ्या किंवा विशिष्ट वादळापासून केळीचे होणारे नुकसान हे टाळता येते. शेतकरी मित्रांनो, हा फार महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे. कारण की दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या केळी पिकाचं नुकसान हे सोसायटीचे जे वारे वाहणारे यांच्यापासून फार नुकसान होतं. आणि ते जर का आपल्याला टाळायचं असेल तर नक्कीच केळीची लागवड ही आता आपल्याला गादी वाफावर केली पाहिजे, असं आपल्याला सरांनी त्यावेळेस सांगितलेले. पुढचा प्रश्न सर असा आहे की कंद निवडी कशी केली पाहिजे आणि कंदाची प्रक्रिया, ज्याला आपण बेणे प्रक्रिया म्हणतो, याचं काय महत्व आहे, ती कशी केली पाहिजे? कंद निवडताना शक्यतो निरोगी आणि जातीवंत मातृबागेतूनच निवडावे. कंद निवडताना साधारणतः 3 ते 4 महिने वयाचे 400 ते 750 ग्रॅम वजनाचे निवडावेत. आणि कंद हे नारळाच्या आकाराचे असावेत. शक्यतो कंद निवडताना 400 ग्रॅम कमी वजनाचा जर निवडला गेला तर त्यापासून निर्माण होणारा जो घड आहे तो कमी वजनाचा मिळतो. आणि 750 ग्रॅम वजनापेक्षा जर जास्त निवडला गेला तर त्याच्यामुळे काय होतं तर तो घड उशिरा काढणीस येतो. त्यामुळे 400 ते 750 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद म्हणजे शेतकरी मित्रांनो, सरांनी जे सांगितले ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे कंद निवडताना त्याचं वजनाचा देखील फार संबंध, हा घड नेसवण्यावर, त्याच्या पोसण्यावर हा देखील निर्धारित आहे. आणि म्हणून सरांनी जे सांगितलेले त्याच आकाराचा आपण कंद निवडावं हे कृपया लक्षात ठेवा. आणि साधारणतः कंद लागवड करताना तो व्यवस्थित तासून घ्यावा. त्याला 2-3 रिंगा ठेवून बाकीचं व्यवस्थित तासून घेऊन मग त्याची लागवड करावी. लागवड करताना लागवड करायच्या आधी 1-2 दिवस ते संपूर्ण कंद काढल्यानंतर 1-2 दिवस ते सावलीत ढीक करून ठेवावे, जेणेकरून त्या लागवडीच्या वेळी आपल्याला उपयोग होईल. आणि मग हे झालं, आता आम्ही योग्य कंद निवडले, ते म्हणजे छाननी केलेली आहे, सावलीत पण ठेवले. पण लागवडीपूर्वी त्याची कंद प्रक्रिया की जी फार महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने आपण कसं विश्लेषण करावं? अगदी बरोबर सर. कंद लागवडीपूर्वी काय करायचं तर 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बन डायझिन, 150 ग्रॅम ऍसिफेट एकत्र करून त्यात कंद, कार्बोडायझिन म्हणजे बुरशीनाशक आणि ऍसिफेट म्हणजे कीटकनाशक, ते एकत्र करून साधारणतः 30 ते 40 मिनिटे कंद त्यात बुडवून ठेवावीत आणि त्यानंतरच लागवड करावी कंदाची. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण यापूर्वी सांगत आलो
पण शेतकऱ्यांना नेमकं ते करण्यामध्ये जी अडचण आहे ती जरी अडचण असली पण ते करणं किती अनिवार्य आहे त्याबाबत सर काय सांगाल की का केलं पाहिजे कंद प्रक्रिया? कंद प्रक्रिया केली तर त्याच्यापासून कंद सडणे हा प्रकार होतो, तो होत नाही आणि वेगवेगळ्या किडी ज्या लागतात कंद लागवडीनंतर त्या म्हणजे आपली 100% उगवण शक्ती वाढते हो. आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणजे थोडक्यात सगळ्या शेतकऱ्यांनी 100% जे कंद वापरतात, कारण की टिश्यू कल्चर सगळीकडे इतकं उपलब्ध, त्याचप्रमाणे त्याच हंगामात मिळणं हे देखील आता जिकरीचं झालेलं आहे. आणि म्हणून जी काही लागवड आपण कंदापासून करतो ती मित्रांनो अतिशय महत्वाचं जे सरांनी सांगितलं ते करायचं आहे. हेच करत असताना निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडने देखील फार चांगल्या प्रकारे जैविक कंद प्रक्रियेसाठी देखील त्यांचे दर्जेदार उत्पादनं बाजारात आणलेले. तर याबाबत किशोर पाटील सर आपण काय सांगा? कंदांना जैविक प्रक्रिया करत असताना त्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम रायझामिका, 1 किलो बायोसंजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याचं कॉम्बिनेशन आहे, तर हे मिश्रण तयार करायचं. हे दोघे आपण मिश्रण करू शकतो. हे मिश्रण करू शकतो आणि सदर मिश्रणामध्ये कंद बुडवून ठेवावेत आणि नंतर ते लागवडीसाठी वापरावे. तर शेतकरी मित्रांनो, जसं आपल्याला गुळवे सरांनी सांगितलं की आपल्याला रासायनिक प्रक्रिया करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला जैविक म्हणजे लागवडीपूर्वी रासायनिक प्रक्रिया नंतर आपल्याला रायझोमिका आणि जैविक जे बायोसंजीवनी याची जे सांगितलेलं आहे की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास आहे, हे आपल्याला करणं अनिवार्य आहे, ते आपण करावे. शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला आनंदाने सांगेल की पाचोरा येथे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडने अतिशय उच्च दर्जाची रायझोमिका जे त्यांचं उत्पादन आहे म्हणजे मायकोराजा हे उत्पादन करण्याची फार अद्ययावत लॅबोरेटरी ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्यांचं अतिशय चांगलं उत्पादन की जे रायझोमिका जे वापरलं जातं, तर नेमकं ते रायझोमिका काय काम करतं पाटोळे सर? रायझोमिका वापरल्यानंतर पिकामध्ये ही मुळांवर कार्य करणारी बुरशी, पहिल्यांदा मायकोरायझा म्हणजे मुळांवर कार्य करणारी बुरशी, जी की बायो फर्टिलायझर या ग्रुपमध्ये येते, जैविक खते. तर याचा उपयोग काय होतो, तर हे मुळांमध्ये याचे मायकोरायझाचे तंतू जातात, वाढतात, मुळांच्या बाहेर देखील तेवढ्याच पटीने वाढतात, ज्या ठिकाणी म्हणजेच मुळांचं कार्यक्षेत्र वाढवण्याचं काम करतात. याचाच अर्थ ज्या ठिकाणी मुळं पोहोचू शकत नाही त्यात मायकोरायझाचे तंतू हे मुळाच्या पलीकडेही जातात, त्या ठिकाणी उपलब्ध अन्नद्रव्य ही झाडांपर्यंत मुळांपर्यंत आणून देतात आणि पुढे ते मुळं परत झाडाच्या वाढीसाठी वापरतात. तर अशा प्रकारे हे मायकोरायझाचे तंतू जमिनीमध्ये मुळांच्या पुढेही जाऊन काम करतात. आणि स्पेशली जमिनीमध्ये जो फॉस्फरस आहे, जो अनअवेलेबल फॉर्म मध्ये पडलेला असतो, ज्याला आपण फॉस्फरसचं काय म्हणतात फिक्सेशन झालेलं असतं तिथं, तर त्याला देखील फिक्सेशन त्याला अवेलेबल करून देण्याचं काम हे मायकोरायझाचे तंतू जमिनीमध्ये करतात. त्यामुळे फॉस्फरसचं वहन हे चांगल्या पद्धतीने प्लांटमध्ये होऊन त्याची फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटीमध्ये फॉस्फरसचा रोल देखील फार महत्वाचा असतो. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, आपण हे नक्कीच बेणे प्रक्रिया चांगल्या पद्धतीने बेण्याची निवड, त्याचप्रमाणे बेण्याची कंद प्रक्रिया ही या हंगामामध्ये पण नक्कीच करणार आहोत. याचबरोबर गुळवे सर, माझा एक प्रश्न आहे की केळी पिकामध्ये असे कुठल्या आंतरपिकं घेतली पाहिजे आणि विशेष करून कुठली घेतली नाही पाहिजे आणि आंतरमशागत कशा पद्धतीने केली पाहिजे? केळी पिकामध्ये प्रामुख्याने हंगामनिहाय चवळी, तूर, मूग, उडीद, त्यानंतर भुईमूग ही पिकं घेतली पाहिजेत आणि शक्यतो वेलवर्गीय पिकं म्हणजे भोपळा असेल किंवा काकडी असेल ही पिके शक्यतो टाळावीत. मित्रांनो, जसं सरांनी सांगितलं, पण आपण खरंच टाळतो का? नाही टाळत. असं बघितलं गेलं की जे काही सरांनी सांगितलं काकडी वर्ग, त्यामध्ये विशेष करून टरबूज, खरबूज याची मोठ्या प्रमाणात आपण लागवड करतो आणि त्याचमुळे की काय CMV या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून आंतरपीक घेत असताना एवढी काळजी नक्कीच शेतकरी बंधूंनी ती घेतली पाहिजे. गुळवे सर, यापुढे मी असं आपल्याला विचारतो, हे सगळं केल्यानंतर केळीच्या घडाचं व्यवस्थापन हे याबाबत आपण काय सांगाल थोडक्यात? केळी घड व्यवस्थापनामध्ये केळफुल काढणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. केळीची निस्वन पूर्ण होण्यासाठी 15 ते 20 दिवसात संपूर्ण फाण्या बाहेर पडतात. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर केळफुल काढून टाकावे. धारदार
याच्या कोयत्याच्या साहाय्याने. त्यानंतर केळीच्या साधारणतः 8 ते 10 फण्या ठेवून बाकीच्या फण्या पण धारदार कोयत्याने काढून फण्या पण आपल्याला ते 8 ते 10 ठेवायचे. फण्या वेरणारी केळी की केळीची साईज वाढते, त्यानंतर घड्याचं वजन पण वाढतं आणि जे अतिरिक्त अन्नद्रव्य आहे ते त्या घडालाच मिळतं. त्यानंतर निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी घडावर 8 ते 10 फण्या ठेवून बाकीच्या फण्या विरळणी करावी. त्यानंतर केळीचा घड पूर्ण निसवल्यानंतर केळफूट तोडल्यानंतर साधारणतः 05234 म्हणजे पोटॅशियम डायहायड्रोक्लोराईड म्हणतात त्याचे 50 ग्रॅम आणि युरिया त्याचं 100 ग्रॅम एकत्र करून स्टिकरसह त्याची फवारणी करावी आणि अशीच फवारणी पुढील 15 दिवसानंतर करावी. ही फवारणी केल्यामुळे काय होतं तर केळाची लांबी वाढते, नंतर घडाचा घेर वाढतो आणि घडाचं वजन वाढण्यास सुद्धा मदत होते. म्हणजेच आपण जे आता सांगितलं घड व्यवस्थापन, तर नक्कीच निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी आणि गुणवत्ता उत्पादन होण्यासाठी नक्कीच मित्रांनो आपल्याला या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. आपण नक्कीच ते या ठिकाणी समजून घेतलं आणि ते आपण करणार आहोत. तर मित्रांनो आपण पहिला भाग आणि दुसऱ्या भागामध्ये केळीच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जमिनीची योग्य निवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, लागवडीचा हंगाम, लागवडीचा अंतर, विविध वाण, त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे कंद प्रक्रिया जाणून घेतली आणि कुठल्या प्रकारचं आंतरपीक घ्यावे, कुठले घेऊ नये आणि घड व्यवस्थापन याबाबत नक्कीच जाणून घेतलेले मित्रांनो. तर आकाशवाणी केंद्र तर्फे मान्य श्री गुळवे सर आणि पाटोळे सर यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढे आपण केळीच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये एकात्मिक रोग व्यवस्थापन याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार.